आता भिन वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. महाराज तुम्ही टोपीवाले ऐकून थोडीशी अण्णा जर इकडे सारखा मागचे लय तळमळीने बसलेले असते महाराज सारखा इकडे असे थोडेसे खुश झाले ते. ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडे तो उच्चिष्टे काढी धर्मा घरी देखिला व माय चक्र भुज स्वभावी वारुते वागवे अर्जुनाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली समाधिधन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचे गुरुवर्य निवृत्ती दादा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग त्र्यंबक निवासी सद्गुरु गुरुवर्य निवृत्ती दादा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. या अभंगाद्वारे निवृत्ती दादा नमूद करतात भगवंत हा भक्ताचं काम करत असताना काय त्याच्या अंतकरणात भक्ताविषयी दया आहे, किती कृपा आहे, किती कनवळा आहे, किती वात्सल्य. या अभंगाद्वारे त्या उकोक्तीचं मृतिमंत प्रकरण आजच्या अभंगाद्वारे निवृत्ती दादा पटून देतात. विठाला विठाला ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडी तो उच्चिष्टे काढी धर्मा घरी. या विश्वाच्या सर्व घडामोडी उतरवणं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात आणि तो पांडवांच्या घरी धर्माच्या घरी उष्ट काढायला लागलेला आहे. सज्जनांनो, या अभंगामध्ये प्रत्येक कडव्याच्या पूर्वार्धात विटेवरच्या मालकाचा अधिकार नमूद केला आणि प्रत्येक कडव्याच्या उत्तरार्धात भगवंताची लीनता नमूद केली. एक ते टोक आणि एक हे टोक. ब्रह्मांड उतरंडी या विश्वातल्या संपूर्ण घडामोडी निसर्ग सृष्टी चक्रातलं पूर्ण चक्र फिरवायची ताकद ज्याच्या ताब्यात आहे तो पांडवांच्या घरी धर्माच्या घरी उचिष्ट काढतोय, त्या अर्थी पात्र उचलतोय. देखिला ओ माय चक्रभुज स्वभावी. निवृत्ती दादा म्हणतात सुदर्शन आहे त्याच्या हातामध्ये. त्या सुदर्शनाची ताकद सज्जनांनो किती मोठी आहे सांगू तुम्हाला. 3:14 दुपारी सूर्य मावळीला आहे विज्ञानाची ताकद, आहे बुद्धिवाद्यांची ताकद, आहे पैशावाल्यांची ताकद. 3:14 दुपारी सुदर्शन लावल्याबरोबर जयद्रथ्या फुकण्यासाठी. माहितीये का तुम्हाला जयद्रथ्या महाभारतातला ज्यांना अभिमन्यू सारख्या सूर पवित्र सिंहासारख्या व्यक्तीला रणात पडल्यावर लात मारली होती, त्या नालायक जयद्रथ्याला मारण्यासाठी 3:14 सुदर्शनानं सूर्य झाकला. किती ताकद आहे त्या सुदर्शनात, किती ताकद आहे. ज्या पांडवांसाठी घराची राख केली, घरावर तुळशीपत्र ठेवलं, पण त्या पांडवांच्या पश्चात गादीवर बसण्यासाठी अश्वत्थाम्याने 5 द्रौपदीची लेकर कापली, 5 कापली. पितामह भीष्माचार्यांच्या हाताने रणात वीरमरण आलं अभिमन्यूला.
दुर्योधनाला आनंद वाटला मरता मरता. द्रौपदीची 5 लेकरं अश्वत्थामा तू कापलीस, पितामहानी अभिमन्यू मारला. आता एक काम कर, उत्तरेच्या पोटात गर्भ वाढतोय, त्या उत्तरेच्या पोटातला गर्भ संपून टाक. ब्रह्मास्त्र सोडा अश्वत्थाम्याने. विद्वान माणसाचं पोरग होता अश्वत्थामा. ब्रह्मास्त्र सोडलं. विटेवरच्या मालकाचा धावा केला. सुदर्शन पोटात प्रवेश करतोय आणि परीक्षितीच्या आईच्या पोटात संरक्षण केलं सुदर्शनानं. 2 गोष्टी ऐकल्या सुदर्शनाच्या. एक सूर्य झाकला आणि या देशावर आधिपत्य कमवणारा राजा परीक्षिती ज्याच्याकरता विश्वाला भागवत ऐकायला भेटलं, ज्याच्याकरता विश्वाला भागवत ऐकायला भेटलं, तो राजा परीक्षिती सुदर्शनानं संरक्षित केला. असे 40-42 प्रकरण आहेत. पण सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर घाम येत असतो. 2च लक्षात ठेवा. देखिला ओ माय चक्रभोज स्वभावी. ही ताकद आहे त्याच्या सुदर्शनात चक्रात. पण खाली किती आला? वारुते वागवे अर्जुनाचे, म्हणजे अर्जुनाचे घोडे सांभाळले धुतले. 3ऱ्या कडव्यात याज्ञिकार पिती मंत्राच्या आहुती. याज्ञिक कोणाला म्हणायचं? अग्निहोत्री. प्रकांड विद्वान. पाणिनीचे सुक्त अशा वाहत्या गंगेच्या पानासारखे, किंवा कातन सोड्याला सर्प जसा पळतोय अशी जीभ ज्यांची वेदाची सुक्त म्हणत असताना मतितोर भययन स्वधेयने कालति चंद सुधा भय जायन्ते वृष्णिर भयतति उर्ष्णिर यति कालंत भयाय निजायन्ते मपि सर्गा भय सर्ग सुधीर वृष्टिर यत जायन्तो ना सर्गिर यति भय सकल सुधा छंद पराभय जायन्ते छंद पराभय जायन्ते छंद पराभय जायन्ते. तिळभर सुद्धा लायकी नाही माझी. पाणिनीचे सुक्त म्हणणारी मोठी विद्वान भगवंताच्या नावानं आहुत्या टाकतात. पकवात सुद्धा आहुतीच आहे. गायन सुद्धा दादा पाटील आमचे भगवान महाराज, गायन सुद्धा देवाच्या नावाची आहुती आहे. कीर्तन आहुती आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण आहुती आहे, गाथ्याचं पारायण आहुती आहे, गाथ्याचं भजन आहुती आहे, कीर्तन ऐकणं सुद्धा आहुती आहे. कशासाठी? देवाच्या प्राप्ती करता. मग अशा नाना प्रकारचे याज्ञिक ज्याच्या प्राप्ती करता आहुत्या सोडतात, तरी तो स्वप्नात नाही. आणि तो द्रौपदी प्रति भाजी मागे. काय ताकद आहे! एवढी मोठी व्याप्ती त्या मालकाची, आणि तरी तो द्रौपदीला भाजीपान मागतोय. काय देवा घरी न मिळेची अन्न मागे भाजीपान द्रौपदीशी. काय खाला नसल का त्याच्याकडं? ही त्याची लिंत आहे. निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ पांडव कृतार्थ कृष्ण नामे. निवृत्ती दादा मोठ्या श्रद्धेनं नमूद करतात की ते माझं दैवत आहे. निवृत्ती दादा म्हणतात ते माझं दैवत आहे, आणि या दैवताच्या नावाने पांडव कृतार्थ झाले. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही गेली 50 वर्षाची परंपरा आहे. 50 वर्षापूर्वी या ग्रामस्थांनी लावलेली ज्ञानोबाराय तुकोबारायची पताका ही 50व्या वर्षात आली. किती सायास केला असेल चौधरी बाबा, तुमच्या बुजुर्गांनी, या गावातल्या लोकांनी किती सायास केला असेल. 50 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल. आणि त्यावेळेला ही तेवत ठेवलेली दिव्य तेजस्वी मशाल, दिव्य असा सुंदरसा ग्रहाचा दीपक अध्यात्माचा, तो 50व्या वर्षात आला. मोठ्या आनंदाने, मोठ्या अट्टहासाने श्री क्षेत्र शेलूद
चारठा या ग्रामस्थांच्या वतीने मोठा भव्य दिव्य इंद्राच्या वैभवाला लाजवील असा नाविन्यपूर्ण नामयज्ञ अन्नसत्र मोठ्या श्रद्धेनं तुम्ही व्यतीत करता. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. फक्त तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात एवढी मोठी क्रांती केली. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा एवढ्या मोठ्या अट्टहासाने जयघोष करता, याच्याकरता तुम्हाला प्रणाम. तुमच्या या सप्ताहाला लाभलेला वरदहस्त आदरणीय हरिभक्तीपरायण सोमनाथ अण्णा चौधरी मला मागे त्या दिवशी करमाडला स्वतःहून सप्ताहाचं पत्रक घेऊन आलते. अण्णांना धन्यवाद. चौधरी अण्णांना हा सप्ताह आयोजित करत असताना चौधरी अण्णा तुम्ही तरुणांना एकत्रित केलं. अशा परमार्थिक क्षेत्रात तरुण एकत्रित येणं अत्यंत गरजेचं आहे. राजे हो, आपली लेकरं जर सप्ताहात कथा कीर्तनात उतरत असतील तर मायबापांनी आनंदाचा श्वास घ्यावा, तृप्तीचा ढेकर द्यावा. माझा मुलगा सप्ताहात कीर्तनात परमार्थात धर्मकार्यात उतरतोय. या महाराष्ट्राच्या मातीत फिरत असताना 3878 गावं आजच्यानं पूर्ण झाले माझे. मी पहिल्यांदा आलोय तुमच्या गावात. 3878 गावं मी पूर्ण केलेत. मी एवढी लोक पाहिले. ज्येष्ठ लोकांना सांगतो, वयस्कर लोकांना सांगतो, रात पहाट न करता, एक टायमाचं जेवण न करता अफाट ज्यांनी संपत्ती कमवावा आणि उतार वयात त्यांच्या मुलांनी नास्तिक कामात ती संपत्ती खर्च करावा, मरता मरता त्या मायबापांना दुःख होतंय. म्हणून वडीलधाऱ्या लोकांना सांगतोय, ते दुःख नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आजच लक्षात घ्या. संपत्ती कमवू नका असं म्हणणार नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ शास्त्रात सांगितला आणि पैशाशिवाय विश्वातली कुठली गोष्ट होत नाही. पण पैसा कमवत असताना आपल्या लेकराला सुसंस्कृत करा, ही महत्वाची बाब आहे. पैशाच्या विरोधात नाही बोलणार. द्रव्यावेन नर जरी झाला सुंदर, द्रव्यावेन नर जरी झाला सुंदर, तो त्यावेन चतुर शोभन पवे. नैवम बाळू महाराज लिखितम. मी नाही लिहिले. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, अति सुंदर आहे, गावात लाईट लावायचं काम नाही, पण द्रव्य नाही. तो त्याविन चतुर शोभान पवे. मालकांचं वाक्य, अष्टादश संतांपैकी एका मालकांचं वाक्य. कमवू नका असं म्हणत नाही, कमवा. पण हे कमवत असताना संस्कृतीचा कॉलम सुद्धा त्याच्या बरोबरीने वरी गेला पाहिजे. संपत्तीचा कॉलम उंच गेला आणि संस्कृतीचा कॉलम जर नदीत गेला तर आपण कमवलेली पैसे सगळी मातीत गेली, चोट्याच्या कामी आले. इतकं लक्षात ठेवा. याच्याकरता आपली लेकरं परमार्थात उतरावी. मी म्हणत नाही सगळी कीर्तनकार करा. चांगल्या कीर्तनकाराचे त्यांनी विचार ऐकावा, असे करा. सगळ्यांनीच उठून मंदिरात जाऊन टाळ वाजित राहा असं नाही म्हणणार, पण वारकरी संप्रदायात निष्ठेनं टाळ वाजविणाऱ्या लोकांचं आचरण अंमलात आणा, असं मात्र लेकरांना शिकवा. एवढी मोठी तरुण 500 मुलं मोठ्या श्रद्धेनं रोज येणाऱ्या प्रत्येक महाराजांना एका दिव्य तेजस्वी रथात बसवतात. मोठी आतिषबाजी, लाईट असेल, फटाके असतील, हे सगळं मोठी याची आनंदाची उधळण करता आणि श्रद्धेनं हे परमार्थिक क्षेत्र तुम्ही पार पाडता. हे 8 दिवसाचं सत्र आहे, यज्ञ आहे हा. म्हणून तरुणांना पुनश्च धन्यवाद. मायमावल्या सुद्धा एका पोशाखात आहेत. फक्त महाराजाला आक्षोन करताना गंध लावत जा, फुलं अंगावर टाकत जाऊ नका. फुलं त्यावेळेला टाकीत असतात.
काय तुमच्या ध्यानात नाही का? तुमच्या ध्यानात नाही, आमचे नीट सांगत नाहीत. विठाला 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 विठाला. बऱ्यापैकी आपल्याकडे चुका असतात, गरज नाही ते सांगायची. वाढदिवस मुलाचा करतेत, त्याच्या गळ्यात हार घालतेत आणि वाढदिवसाच्या दिवशीचा फोटो भिंतीवर लावतेत. पाहणाऱ्याला वाटते पोरग गेलं का तिकीट काढून. लावत नसतात माझ्या माईंनो, लावत नसतात सज्जनांनो. जिवंत माणसाचा हार घातलेला फोटो भिंतीवर टांगीत नसतात. जिवंत माणसाचा हार घातलेला फोटो भिंतीवर टांगला की त्याचं श्राद्ध करावं लागतं. शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. कधी कधी पुराण लक्षात घेत जा. वारकरी संप्रदायानं कंठात धरलं पुराण. पहावे पुराणी विचारो. काही माणसं पैशाचा जोर झाला ना काही करतेत. नाही केलं पाहिजे, नाही केलं. माझं मत आहे किती पैसे जरी झाले तो धोत्राव इन करून कुत्रे भुकत असते. कुत्रे भुकते ना बापू. तू या इथं कुंटल भर सोनं आहे पण धोत्रावर इन नसतेत ना करीत दादा. भुकतेन तुला कुत्रे. तू कोण्याच संप्रदायात मोडायचा नाही ना. नियम असतो, नियम त्याचा मर्यादा असली पाहिजे. एका बाईच्या घरी 5 क्विंटल सोने पण मंगळसूत्र 50 ग्रॅमच्या वरी नसावं. एका बाईनं 9 किलोचं मंगळसूत्र भोगीच्या दिवशी घातलं आणि वझ्यानं सक्रातीच्या दिवशी पहाटच मेली. इतकं नसते घालीत द्वारका, मंजुळा, सखुबाई, अंतिकाबाई, वचाबाई, सावित्रीबाई, कांताबाई. असं वेडेवान करू नको माय. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला कळत नाही कुठं बसावा. विषाबात राहिलं पाहिजे. माझं मत आहे भरपूर श्रीमंती यावा पण आपली संस्कृती त्या श्रीमंतीच्या जोरावर सांभाळावी. त्याला श्रीमंत म्हणत असतात, त्याला श्रीमंत म्हणत असतात. म्हणून पुनश्च चौधरी यांना, सर्व ग्रामस्थांना धन्यवाद. मृदंगाचार्य भोसले महाराज फार कमी वय आहे. माशीच्या पिल्यासारखं तापड आहे पोरग. गोड गोड. फार दिवसांनी भेट झाली. मागे 1-2 वेळेस झाली ती वाघाची भेट. हरिभक्तीपरायण गणेश महाराज. गोड मृदंग क्षेत्रात वैभव. गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आदरणीय दादा महाराज. गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आमचे भगवान महाराज. आधी करून त्यांच्या सानिध्यात गणेश महाराज, आधी श्रीधर महाराज. हा मीच आहे ना, नाही दुसरे येतोय. बाळू महाराज आहेत. आधी करून सर्व पेटीवाले, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या तारखेच्या संदर्भात अशोकांना संपर्क करत होते. आज अण्णा सोबत आलेत. आमचे पांडुरंग अण्णा सुद्धा आलेत. आमचे गिरगावचे फकीरराव महाराज सुद्धा आलेत. त्यांनाही धन्यवाद. बऱ्यापैकी महाराज मंडळी आहेत, वारकरी सगळी मंडळी आहेत. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या नाक घासून तुमच्या चरणावर दंडवत करतो. संप्रदायाचा नियम आहे आणि आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, तुमच्या चरणी सुद्धा प्रणाम करतो. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शंकर असतो. कथा कीर्तनातली ही माऊली प्रत्यक्ष गिरिजा असते, पार्वती असते. तुम्हाला प्रणाम करतो. हे प्रसिद्धी माध्यम असणारे कॅमेरेवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. ज्याला येता येत नाही त्या लोकायला घरी कीर्तन ऐकू घालता, हे तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विठाला विठाला विठाला. माझा आवाज तुमच्यापर्यंत, हे ध्वनी यंत्र आहे, हे ज्यांचं आहे चैतन्य साऊंड सिस्टम सोमनाथराजे हिवाळे, त्यांचे गोड माझा आवाज, या साऊंड सिस्टीमचा गोड आवाज म्हणून गिरगावकराचा याच्यातून फिल्टर होऊन तुमच्याकडे गोड आवाज द्यायलेत हे सोमनाथराजे, त्यालाही धन्यवाद. या हातीच्या सोंडेवानी कॅमेरा आहे त्यालाही धन्यवाद. लग्नात नव्हता माय असा काय करा त्याच्यामुळे. चला आपलं आपण समजायचं हे लग्नातच होता. मानावे ते म्हणी समाधान, कशाला ताण घ्यायचा आहे का नाही. त्याला सुद्धा धन्यवाद. ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडी, तो उचिष्टे काढी धर्मा घरी.
ह्या विश्वाच्या घडामोडी उतरण माहीत असेल जुन्या काळातल्या लोकांना. आताच्या जीनच्या पॅन्टीवाल्याला उतरंडी कळत नाही. आता डब्बे आले ने. मला कळतोय तो काळ 30 वर्षापूर्वी काही ठराविक लोकांकडे पीठ ठेवायला डब्बे होते, नाही तर मडक्यातच पीठ होतं. मला चांगलं कळतंय मिठाला एक लहानसं गाडगं, मिठासाठी सुद्धा असं बारीकसं गाडगच असायचं. चटण्याला याला त्याला गाडगेच होते, लोटकेच होते असे. मग हे लोटके सांभाळून त्याच्या शेवाया असायच्या, पापड असायचे, कुरड्या असायच्या, पापड्या असायच्या, वडा असायचा. हे सगळं बायका त्या उतरंडीत ठेवायच्या. बघ ही उतरंडी एकावर एका बुडात मोठं गाडगं, त्याच्याहून लहान, शेवटी एकदम छोटंसं लोटकं आणि त्याचं झाकण म्हणजे झाकणी. अशी ती उतरंड असायची. जुन्या बाईला ती उतरण करता येत होती. आणि ती उतरण हलक अशी तिरपट वगैरे कशी नाही व्हायची, अशी हडसून पाहिली डगडग करत नव्हती. त्या बाईच्या लक्षात आलं आता मांजरा गिंजरान उडी हल्ली तर उतरण पडत नाही. अशी ती उतरण. आणि लक्षात ठेवा, ज्या बाईला उतरण रस्ता येते उतरण तिलाच खाली उतरता येते. ती उतरून घेते ती गाडगे. जशी उतरण खाली उतरून घ्यावी तशी या विश्वाची उतरण आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ पाताळ खालचे 7, त्याच्यावरचे 7 शिवहलदीप, कौसदीप, शाल्वदीप, पलवंगदीप, आपण ज्या दीपात राहतो तो जांबूदीप, हे वरचे 7, त्याच्यावरचे 14, 21 स्वर्ग, 14 भुवन. ह्या सगळ्या गोष्टीची उतरण आहे ना, ही त्याच्या मनात आल्यावर दंदिशी खाली माळीनगाव पालथ केलं. उतरंडच आहे. किल्लारी मागे माझ्या लहानपणी, म्हणजे इतका लहान नव्हतो, चांगलं कळत होतं मला. ते किल्लारी अशी डवलली. कोणाच्या हातात आहे? त्याच्याच हातात. मागे कुठल्या कानी गावात असं फाकलं आणि अख्खी बंधी एसटी मधात गेली. कुठं झालं नाही आता मागे दुसऱ्या देशात झालतंय का कुठंतरी, असं फाकलं ते सगळं आणि बंधी एसटी गेली. जेसीबीन फाकत तितकं मोठं पोकल्यानं अद्याप नाही. ह्या सगळ्या गोष्टी करायची ताकद त्याच्यात आहे. तो उचिष्टे काढी धर्मा घरी. ब्रह्मांडाची व्याख्या सांगता येणार नाही, सांगू शकतो 9 खंड पृथ्वी एवढं सांगू. विलावृत्त नावाचा खंड आहे बघा, त्या विलावृत्त नावाच्या खंडाच्या बाजूला मेरुदंड आहे. त्या मेरुदंडाच्या उत्तर दिशा नाही सांगता याची, लक्षात येतं आपाद कालम मेरुदंडायाम हिमवंतोस्तते वचानाम हिमय जायते न सर्वां गंगोदकं भय जायते तत्रापां पति निरानाम निरेषु भय संपन्नेन आपां पति भय निरानाम नामने समुद्र इन्मखायो. समुद्र हे नाव त्याच्यात नाही, कळण्यासाठी वापरतोय. मग त्याच्या उत्तर दिशेला खाली समुद्र. असे 7 समुद्र. प्रियव्रताचा रथ फिरत होता बरं का. ज्या दिशेनं प्रियव्रत नावाच्या राजाचा रथ गेला त्या दिशेनं समुद्राची चकोरी तयार झाली. एवढ्या पुरतं सांगता येईल. पण पाताळ किती खोल आहे, वरचं टोक कुठपर्यंत आहे. मंगळावर गेले, चंद्रावर गेले इथपर्यंत ठीक आहे. अजून एखाद्या ग्रहावर जातील इथपर्यंत ठीक आहे. पण विमान घेऊन मी वैकुंठात गेलो, मी अमरपुरीत गेलो, मी सत्यलोकात गेलो, मी गोलोकात गेलो, मी गंधर्व लोकात गेलो, मी विद्याधर लोकात गेलो, मी चारण लोकात गेलो, मी दिग्पाळ लोकात गेलो, मी चारुहास लोकात गेलो, मी परमहंस लोकात गेलो. असा जर कोणी म्हणत असेल तो थोतरीत हानीन त्याच्या. कसं जाता येईल त्याला? बापात जागिरी त्याच्या, कसं जाता येईल त्याला तिथं? अद्याप नाही. इथपर्यंत ठीक आहे. येन व्याप्ती निशापती भयो यजायते न मानवानां कलोच बुद्धियत्वादेशु निशापतियम सनिध्ययो. आता उडे हाणतेत. विज्ञानाने चंद्रापर्यंत शिखर गाठलं. सुमळ्या पुराण वाच रे. हे माघ श्लोक लिहून ठेवता. निशापतियाम आदित्यायाम यतो मानवे आश्रितम भयो नैवम गांजा कसम लिखितम.
हे गांजा भुक्यान लिहिले का? 10,000 वर्षापूर्वी लिहिलेला श्लोक आहे की निशापतीच्या सानिध्यात कलियुगामध्ये बुद्धीच्या बळावर माणसं तिथपर्यंत आधिपत्य गाठतील. हे 10,000 वर्षापूर्वी लिहिले. पण आपल्याला घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांग नीट. आपल्याला आपलं आवडत नाही. आपलं आवडत नाही. अमक्या देशातला शास्त्रज्ञ मीठ लावून चाट त्याला विठाला विठाला विठाला. मंगळाच्या बाबतीत बोलता येईल. मागे कोणीतरी मंगळावर गेलं, तिथून आल्यावर बरेच दिवस ती व्यक्ती भानावर नव्हती. तिथलं वातावरण मग खालचं वातावरण ते असं मिळवण्यासाठी असा त्रास झाला त्या व्यक्तीला. मला नाव पाहते पण तुमच्याही ध्यानात असेल याच्याकरता राहू द्या, मी कशाला सांगू ते नाव. असो इथपर्यंत ठीक आहे, पण पूर्ण ब्रह्मांडाची व्याप्ती ठेवण्याची ताकद कोणात नाही. आणि त्या ब्रह्मांडाची पूर्ण कळसूत्री सोप्या भाषेत सांगतो, त्याचं बटन, त्याचं रिमोट कंट्रोल येते मला बी थोडी थोडी इंग्रजी. या सर्व ब्रह्मांडाचं रिमोट कंट्रोल ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तो उचिष्टे काढी पांडवा घरी, धर्माच्या घरी. तर धर्म आणि पांडव त्यांच्याकडे तो उचिष्ट काढायला. उचिष्ट काय लिहिताय हो? एक जण म्हणला, महाराज कधी पात्र उचलली? आमच्या सप्त्यात तर माणसं मुद्या घालू घालूच फिरत येतात, अंगठ्या घालू घालू, खालून पितळाच्या वरून सोन्याच्या, आणि पार नुसत्या पंक्तीनं फिरतेल. ए कढी आण रे, ए शिरा आण रे, ए वरणाचा आण रे, ए पोळ्याचा आण रे. हे असेच फिरते 4-2% लोक. हे मुठभर पैसे येत तर ते पंक्तीत वाकनत, मग विश्व ज्याच्या ताब्यात येतो कसा वाकन? मी म्हणलं वागतो रे तो. माझे निवृत्ती दादा सांगतात त्या अर्थी तुला शंका यायला नको पाहिजे होती. निवृत्ती दादा सांगतात, प्रत्यक्ष निवृत्ती दादा. हे खालचे नाही वाकायचे, हे वाकत नाहीत ना. मग जगाचा मालक यमाला सांगून यायला नीट वाकितो. कुठं कुठं वाकायचं त्याला वाकायला लावतो तो बरोबर. जी माणसं अन्न सत्रात, अन्न यज्ञात वाकत नाहीत, सामाजिक कार्यात वाकत नाहीत, पारमार्थिक क्षेत्रात वाकत नाहीत, त्या नालायकाला देव संसारातल्या हलकट लोकाय पुढे वाकितू. मग संसारातल्या अत्यंत ज्यांनी 1 पैशाची अक्कल नाही, यानं कमवलेली संपत्ती चुरून गावरान तुपात खातेत का, अशा नालायका पुढे याला वाकायला लावतो. का? कारण हा परमार्थात वाकला नाही, हा सामाजिक क्षेत्रात वाकला नाही, गोरगरिबाचं कार्य करताना वाकला नाही, एखाद्या नाविन्यपूर्ण कार्यात वाकत नाही. मग इकडं वाकत राहतो. आता तुझा स्पोट इकडं. जगाचा मालक हे सज्जनांनो. पात्र का उचलली याची बरीच प्रकरणं आहेत, पण उचलली का आधी ते सांगतो. मग का पात्र उचलली? तुम्ही जर दिला आशीर्वाद तर त्याचा दुसरा पुरावा मांडण्याचा प्रयत्न करील. पांडवांकडे यज्ञ झाला, फार मोठा यज्ञ होता. त्या यज्ञामध्ये 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते. गोळ्या संपल्या नाही माझ्या, वाचून सांगतोय. 43,832 लोक एका पंक्तीला. अशा दिवसाच्या 14 पंक्ती होत होत्या. दिवसात 14. 43,832 गुणिले 14 एका दिवसाची माणसं. किती साखर लागत असेल तितक्या लोकांना? किती साखर, किती? हे एका दिवसाचं. तर 1 वर्ष 53 दिवस यज्ञ चालला. अहो मिठाचं गणित सांगता याचं नाही. 43,832 गुणिले 14 एका दिवसाचे, तर एका वर्षाचे 365 आणि ते 53 दिवस. मग ही संख्या मोजा. आणि इतक्या संख्येला इतक्या दिवसात भाजीला त्या सगळ्या गोष्टीला वस्तूला टाकायला जे मीठ लागलंय का, हे किती टन याचा सुद्धा आकडा सांगता याचा नाही. कॅशेट गुंडाळण कॅशेट. तर साखर कितीन, गहू कितीन, डाळ कितीन, भात कितीन, चटण्या कितीन, मेथकूट कितीन, पापड कितीन, कुरड्या कितीन, भज्याचं पीठ कितीन, हे काय सांगता येणार रे? पंतरोळ्या किती लागल्या असतील, द्रोणे किती लागले असतील. त्यावेळेला प्लॅस्टिकचं युग थोडंच होतं. वनस्पतीच्या पानाच्या पत्रम यत पंत्रहा अन्नोदको शांतिरस्ततेवचा जठरानलो तृप्तवसायाम तंदुलादि अधिष्ठिताम यत् घृतेषु जायते तत्र यत् पूर्णोति महाजयो यत् भोक्तवे सर्वानां सुदियं प्रसन्नस्तो नारायण. असे श्लोक म्हणायला पाहिजे. पण दलिंद्री आमचे काही श्लोक म्हणतात. राम लक्ष्मण हे दोघे बंधू
जेवायला बसले दही भात लिंबू, जेवता जेवता अपमान झाला ताटात उंदीर. याला इतकं हाणायला पाहिजे त्या भडव्याला. असले श्लोक म्हणत असतात का? हे श्लोक आपल्याकडे असतात का? राम आणि लक्ष्मण हे दोघं भाऊ आहेत, पण राम हे विष्णू आहेत, लक्ष्मण कोण आहेत माहितीये? शेष. आणि शेष कोणी माहितीये? मग सापाच्या ताटात उंदीर मुतून गेला, काय मायेली उंदराची? म्हणणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे का नाही? अपमान तर आहेच संप्रदायाचा, पण त्याला अक्कल असायला पाहिजे. लक्ष्मण हे शेष आहेत आणि शेषाच्या ताटात उंदरानं लगी करावा, हे कशाला श्लोकात म्हणतो रे नालायका? मूर्खपणाचं टोक आहे ना. असले नाही. अन्नपूर्णे महापूर्णे वृष्णिरो यतम तृष्णा सुधा निवारण हितार्थायाम पाकेषु निष्पते यानाम अन्नपूर्णेन कृपादानम नमः पार्वते पते हर 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 महादेव. असे काही श्लोक आहेत ना, खूप खूप सुंदर श्लोक आहेत. हा, घालीत नाहीत आपण तिकडे तोंड, आपण दुसरीकडेच घालतो. असो, एवढी लोक जेवायची, नियोजन किती असेल कल्पना करा. 50वा आहे तुमचा, एवढा मोठा उत्सव आहे. आणि या उत्सवामध्ये तुम्ही गेल्या 2-4 महिन्यापासून नियोजित असताल. तारखा तर अगोदरच घेतल्या असत्याल, पण पंक्ती कोण, काय वाढण्याची अवस्था, आचारी कोण असावा, पात्र किती असावा, काही कमी पडता कामा नये, उभ्याला उभे तरुण पाहिजे, किती किती नियोजन असं. अहो, त्या मंदिरापासून इत्रोक महाराज आणायचा तर या 2 घंट्यापासून नटत असत्याल. टिकली बाजूला सरकली असेल का? असेल का नाही? एका रंगाच्या साड्या येतात, ती साडी पिन करण्यात किती 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 साध्या एवढ्याशा गोष्टीसाठी इतकं. तर एवढा मोठा हा पसारा तुम्हाला 8 दिवस चालवायचा आहे, सामान्य ताण असेल. आणि 1 वर्ष 53 दिवस यज्ञ चालवायचा आहे, तो किती ताण असेल? आहे का आपल्या डोक्यातला तो विषय? पण विटेवरच्या मालकांना हा यज्ञ पांडवांना स्वतःहून जाणून बुजून करावा लागला. कारण पांडवांना 3 पाप होती. त्याच्यातलं एक सांगतो फक्त नंतरचं. एक गोत्रवधाचं पाप होतं पांडवांना. गोत्रवध म्हणजे आपल्या गोत्रातली बऱ्याचपैकी पांडवांच्या हाताने माणसं मृत्यू पावली, म्हणून निर्जला एकादशीचं व्रत पांडवांनी धर्मानं अनुकरणात आणलं. निर्जला नावाच्या एकादशीचं ज्ञानोबारायांच्या सोहळ्याच्या अगोदरची जी एकादशी, ती ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यांच्या अगोदर जी पालखीवारीच्या आधी सोहळ्याच्या आधी एकादशी येते, ती निर्जला एकादशी असती. 3 पापापैकी 1 पाप त्या एकादशीच्या पुण्याईनं पांडवाचं क्षमन होतंय. अजून 2 कोणते होते पुन्हा कधीतरी ऐका. विठाला विठाला आणि पांडवांना यज्ञ जो करायला लावला विटेवरच्या मालकानं, स्वतःला एका कर्मातून मुक्त होण्यासाठी विटेवरच्या मालकानं यज्ञ करावा लागला. 7व्या अवतारातल्या काही चुका होत्या, करावं लागलं स्वतः देवाच्या मालकाला. 7व्या अवतारातल्या काही चुका होत्या. सज्जनांनो, एक सांगू का तुम्हाला? 7व्या अवतारातली एक चूक, देवाला पांडवांना यज्ञ का करावा लागला? कारण याच्या 19 पापापैकी मुख्य पाप 3, 4, 6, 9, 14 प्रत्येक शास्त्र पुराण वेगवेगळं सांगते. पण काही 19 आहेत, काही 24 आहेत. त्याच्यापैकी काही पाप यज्ञातली पात्र उचलल्याशिवाय संपत नव्हती. आणि तेवढी माणसं जेवण्यासाठी यज्ञच करावं लागेल. भगवंतानं 7व्या अवतारातलं आपलं कर्म खाली करण्यासाठी, आपला बोज खाली करण्यासाठी पांडवांना यज्ञ करावा लागला. अशा माझ्या वाचनातल्या किमान 40-45 प्रसंग असतील. त्याच्यातला एक सांगतो. 7व्या अवतारामध्ये भगवान प्रभू रामचंद्राने एका साधूला जेवू घातलं. चौधरी आप्पा जेवू घातलं. आणि जेवू घातल्याच्या नंतर दादा पाटील पाणी द्यावं लागतं की नाही? पण पाणी नाही दिलं. कारण काय पाणी द्यावांना? त्या महाराजाला जीव घालणं शक्य होतं, पण त्यानं एका घोटात 1 समुद्र प्यालता. आणि यात जो किती होते? 7. आणि 7 घोटात तहान जाती का? एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहु भीते गया साधू कुळाला.
लक्ष्मी स्वतःहून म्हणत होते, एका घोटात माझा पिता पिऊन टाकला. त्या व्यक्तीचं नाव होतं महर्षी अगस्ती. आणि त्या अगस्तीला सांगितलं 7व्या अवतारात आता पोटभर जेवले, माफ करा, पाणी देऊ शकत नाही. ते म्हणले कशाला बोललं जेवायला, माफ करा, पुढच्या अवतारात पाणी पाजील. कधी पाजलं माहितीये? गिरी गोवर्धन उचलिला, नखावर गोवर्धन धरला, सगळे गवळी गोपी वासर गिसर सगळे मध्ये घेतले. 7 दिवस 7 रात्र पाऊस पडत होता. शिळावर शल्या धारी रक्षिले गोकुळ नखी धरी लागे रे, निर्भय लोक पाळ अवतरले हारी. जय देवा कृष्ण नाथा राई रुखमिनी कांता, आरती ओवाळीन तुम्हा देव किसुता. बाळू महाराज लिखित नाही बा, मालकांचं लिखित आहे. हत्तीच्या सोंडे सारख्या धारा पडल्या, शिळा वर्षल्या धारी मेघ जो कडाडेला, शिळा वर्षल्या धारी. हत्तीच्या सोंडे सारख्या धारा पडत होत्या. 7 दिवस 7 रात्र. शेषाला सांगितलंय कराळ, आळ केलं आणि 14 समुद्रा इतकं पाणी एका तोंडातून वाहत होतं. आणि म्हाताऱ्याला सांगितलं ही पाणी प्याल बाबाजी या, आणि तोंड लावलं म्हाताऱ्यानं आणि तृप्तीचा ढेकर द्यायला. बस झालं गडे कृष्णा. तेव्हा इंद्राला सांगितलं आता पाऊस बंद कर, मागचं कर्ज पुढं. असं काही कर्ज होतं, याच्याकरता पांडवांना यज्ञ करायला लावला. तो उचिष्टे काळी धर्मा घरी सांगतोय. माझे निवृत्ती दादा का म्हणतात धर्माच्या घरी विटेवरच्या मालकानं उष्ट काढलं. तो प्रसंग असा आहे, सगळे नियोजन, पात्र कोणी टाकायचं, मीठ कोणी वाढायचं, पाणी कोणी द्यायचं, भात कोणी वाढायचा, पोळी कोणी वाढायचं, तूप कोणी वाढायचं, स्वयंपाक करून तूप वाढायचं काम भीमानं केलं. पांडवाच्या यज्ञात आचारी भीम होते, कारण भीमावर अन्नपूर्णेची कृपा होती. अन्नपूर्णेची कृपा होती. एवढा मोठा सुंदर स्वयंपाक. वैकुंठवाशी माधव महाराज मगर सांगायचे. मी रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं सुद्धा एक वाक्य एका महात्म्याच्या मुखारविंदातून ऐकलं, कारण मी ते दोन्ही महात्मे स्वतः बघितलेले नाहीत. म्हणे भीमानं केलेलं वरण जर वाळलेल्या झाडाला टाकलं संध्याकाळी उरलेलं, तर सकाळच्याला झाडाला पाला फुटत होता. एखादा म्हणील ही अंधश्रद्धा आहे, तुला काय म्हणायचं तर म्हणणं सुमळ्या. मानील तो देईल काय, न मानील तो नेईल काय, वैराजो काय घेणे त्याला. एक जण म्हणला साखर कडू आहे, तुला जे म्हणायचं म्हण ते कडू. एक जण म्हणला साखर कडू आहे, तर मी म्हणला तुला काय म्हणायचं तर म्हण रे कडू. साखर म्हणालो मी, त्याला कडू कशाला म्हणू. तू ठरव ना, खारट म्हण, कडू म्हण, आंबट म्हण, तुरट म्हण, तू म्हण, पण साखर गोडच आहे ना. तसा पुराणीचा रस गोड आहे ना, पहावे पुराणी विचारुनी. आणि वाक्य कोणाचं आहे, तुकोबा राहायचं. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणी विचारुनी. पुराणीचा रस आहे तो. सकाळच्याला झाडाला पाला फुटत होता. इतकं वरण चविष्ट. आपलं वराड येत राय, भुरकी टाकीत राय, पाणी टाकीत राय, वराड जेवत राय. टेम्पो निघला, कॅनल दिसला की टेम्पो थांबतो. पंचमीला निघलेलं वऱ्हाड अष्टमीला घरी पोहोचलं. कशी राहीन इतकी भुरकी पोटात ती. हे आपलं वरण. आपले वर्ण खाल्ल्याच्या नंतर मंदिरात झोपल्यावर एका माणसाच्या तोंडातून इतक्या वाफा येऊ लागल्या. आणि एका बाईला मंदिरात दिवा इजल्यामुळे दिवा लावायचा होता. तिनं पोराला बलीलं मारुतीच्या मंदिरात जाता येत नाही, दिवा इजलाय. ते म्हणला काड्याची पेटी नाही. ती म्हणली त्याच्या तोंडावर धर. त्यानं इतकी तरी खाल्ली होती की त्याच्या तोंडावर दिवा धरल्याच्या नंतर वाफानं दिवा पेटला. कल्पना करा काय भाज्या आपल्या चविष्ट असतील. कल्पना करा किती किती चविष्ट. मग अशा भाज्या आपण खातो म्हणून आपल्या पोटात स्टो पेटतो. असा भपकाचे स्टोचा गॅसचा. मग जलोशील खातो. एक जण म्हणला मी रोज 9-10 जलोशील खातो. मी म्हणला अशा गिळून खाण्यापेक्षा जलोशील गोळीचं पिठलंच करी जाय आणि चपाती संग खात जाय, तुला ऍसिडिटीच होणार नाही. अरे कमी खायनं तेलकट सोंबळ्या.
संकरित गाईसारखं खास लागला, खाला दम नाही, शेणाला दम नाही आणि दुधाचा दम नाही, काढीतच राय आणि चौकाशातच नाही. माणसावानी जगणं जरा सुरूच, तोंड पोस्टाच्या पेटीवानी सुरूच सुरूच सुरूच. जेवण झालं की बिडी लावलात पेटीलाच, बॉयलर कारखाना सुरूच. बिडी फेकली की लगेच छाकलीत तंबाखू, ते आप लगेच घुटका दिली, कोण सुपारी दिली, सोप, दगड खाऊ नको म्हणजे बस झालं सोंबळ्या. आणि पुन्हा म्हणतं कसं का नाही सरी तब्येतच हलवली. यम तुला इतका हानीन नालाय का, तू इंचभर जागात होणार नाही लाल करायची. विठाला विठाला विठाला. चविष्टता होती भीमाच्या हातात. स्वयंपाकाचं काम भीमाकडे, पत्रिका वाटायचं काम अर्जुनाकडे आहे, नमस्कार करायचं काम धर्माकडे आहे, गंध लावायचं काम स्वतः धर्माकडेच घेतलं. म्हणजे गंध लावणे आणि नमस्कार करणे ही सगळी कामं वाटून दिली. पहिल्या दिवशीचा यज्ञ आरंभ झाला. तो उचिष्टेकारी धर्माघरी सांगतोय. यज्ञाला आरंभ झाला. 1400 लोक होते. पाणिनीची सुक्त म्हणणारी 14. आपल्याकडे सुद्धा याग आहे ना, मला वाटतं रुद्रयाग आहे. वा वा, रुद्रयाग आहे आपल्याकडे. स्वाहा नो भय रुद्र भय जज्ञिरेणाम यदम रुद्र प्रणमोच्छ भवस्तुतोति रुद्राय महारुद्राय प्रवजतो अंजनी सुताय सगर्भवायुनंदना रामानुजः सर्वस्थितो यत्र तेचि भवज्जायतो संन्यासस्थिताधिष्ठितं पवित्रो महारुद्राय मुच्यते यत्स्वाहा. असे ते मंत्र म्हणत असतात ते लोक. मी 27 वर्षापूर्वी पाठ केलते. अजून डाटा आहे, डिलीट होत नाहीत ते. मोबाईल लय खास दिलाय पंढरपुरातल्या मालकानं, होत नाहीत ते डिलीट. रुद्रयाग आहे तुमच्याकडे स्वाकार. फक्त 1400 लोक होती मंत्र म्हणण्यासाठी. 1400 लोक. पाणिनीचे सुक्त, केळीच्या पानासारखी जी पातळ, टोकदार सुईच्या आणि सारखी टोकदार झोप. काय ते मंत्र म्हणायचे. ते मंत्र ऐकत असताना बाकीच्या लोकांना असं वाटायचं की आपण कुठे आहेत. असे ते नादब्रह्मच असतो तो. ह्या लोकांची स्वर ऐकल्याच्या नंतर, हे बोल ऐकल्याच्या नंतर, मृदंगाचे त्या रुचा ऐकल्याच्या नंतर असं हृदय हलतंय, हृदय हलतंय. एवढी मोठी पात्रता त्यांची. 1400 लोक. त्या प्रत्येकाला जेवायला सोन्याचं ताट होतं. पहिल्या दिवशीच्या आहुत्या आटपल्या. आपली सोहळे उतरली आणि ती भूदेव जेवणा करता आपल्या यज्ञशाळेकडे, अन्नशाळेकडे ती निघून गेली. आणि भगवंतानं सांगितलं बसवा पंक्ती. बसली पंगत. तर पहिल्याच पंक्तीला 43,832 लोक बसलेली होती. कोणी मोजली माहिती आहे? संजयानं. एक जण म्हणला, महाराज भारतीय युद्धामध्ये संजय हा कौरवाकून होता, मग तो कसा वाचला? म्हणलं तू या साडूला विचारणं जाऊन, ते सांगन तुला. फक्त त्यानं दारू नाही पेल्या विचार. त्यानं दारू पेल्यावर तू जाशील साडूला विचारला संजय कसा वाचला. काय मूर्खासारखे प्रश्न करतात काय काय माणसं. संजय युद्धभूमीवर नव्हता. संजय हा घरात बसल्या बसल्या त्या अंध व्यक्तीला टीव्ही दाखवत होता. व्यास कृपा दीपक संजय जहाला. आणि त्या संजयानं घरी बसल्या बसल्या सांगितलं 43,832 लोक एका पंक्तीला आहेत. धर्माने गंध लावला. धर्म आले घरी. पाहिलं द्रौपदीने धर्माकडे, आपल्या मालकाला घाम का आलाय. द्रौपदी साध्विक आणि सदाचारी पुण्यशील पत्नी होती. माझ्या माईनो, संसारूपी रथाला पती आणि पत्नी दोन्ही चाक आहेत ना. ह्या संसारूपी रथाचे चाक आहेत पत्नी आणि पती. याच्यात एक जरी कान झालं ना, बैल रस्त्यानं आणि चाक पवळीहून जात असते. कानी गाडी कळती ना जुन्या लोकांना, जिनच्या पॅन्टीवाल्याला कळत नसती कानी गाडी. बैलगाडी कानी झाली ना, ते बैल रस्त्यानं चलत आहेत, पण चाक एक रस्ता सोडून चलत तिरपटवाणी. तसं संसाराचं होतं बरं का. माझ्या माईनो, पतीच्या खांद्याला खांदा देऊन प्रपंच करायचा. नाव निघतं वरी सुद्धा, नाव निघतं सासरी सुद्धा, नाव निघतं माहेरात सुद्धा, नाव निघतं पाहुण्या राहुण्यात. जगायचं कशासाठी? नावासाठी जगायचं असते.
स्त्रीनं स्त्रीत्वाचा स्वाभिमान अंतकरणात ठेवा आणि पुरुषांनी पुरुषत्वाचा स्वाभिमान अंतकरणात ठेवा. याच्यासाठी जगायचंय. अरे जगायला तर नालीतले किडे जगायलेत, डुकरं जगायलेत, भटकंती शेपटी हलू कुत्रे सुद्धा कुटके पाहिल्यावर शेपटी हलवायला लागलेत. काय त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे ना? प्रतिष्ठितो जायते स्वाभिमान प्रमुच्छते. माणसाच्या जीवनात हा आनंदाने, नाविन्याने, मस्तीजन्य स्वाभिमान अंतकरणातला उमळला पाहिजे. त्याचं नाव जगणं असतंय. त्याचं नाव जगणं. काही बायकांनी आपल्या मालकाच्या खांद्याला खांदा लावला. 1425 गडी बापाकडे होते. 3600 एकर 3600 एकर बापाला ऊस. पण एका लुगड्यावर तुकोबाराच्या खांद्याला खांदा देऊन संसार केला. म्हणून पंढरपुरातल्या मालकानं त्या बाईचे पाय चाटले, तळपाय चाटले, तळपाय. इतकी ताकद असते. काय परिस्थिती असेल रयतेच्या राजाचं. घोड प्रतिमा या स्टेजवर वरे लावली. माझ्या रयतेच्या राजावर संस्कार काय केले असतील. मालक कुठं गुलामगिरीत होते. या सर्व सुखद दुःखद गोष्टीशी एकत्रित कुटून नाविन्यपूर्ण रत्न या देशाला प्रदान करणारी राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब काय आपल्या मालकाच्या खांद्याला खांदा दिला असेल त्या माऊलीनं. तेव्हा ही रत्न प्रगट होत असतात. त्यावेळेला ही रत्न प्रगट होत असतात. अहो या लोकांच्या संसारात दुःख नव्हतं असं कोण म्हणतंय? उलट यांच्या संसाराची यथा पाहिल्याच्या नंतर ज्याच्या अंतकरणात संस्कृतीशी ओलावा आहे का तो 2 दिवस जेवणारच नाही. इतकं यांच्या संसारात दुःख होतं. पण तरी ते दुःख दाबून प्रपंचात खांद्याला खांदा आपल्या धन्याच्या द्यायचा आणि पुढे चालत राहायचं. असं जीवनकडीला नेणारी लोक होती. काय द्रौपदी होती माझ्या माईंनो. मालक तुम्हाला घाम आलाय. स्वतःच्या पदरानं पतीचा घाम पुसण्याचा अधिकार स्त्रीला आहे. पण चोपदार सोबत असल्यामुळे पदरानं पतीचा घाम पुसला नाही. ही नाविन्य जपणारी. काही गोष्टी जपल्या पाहिजे. आम्ही एका कार्यक्रमात गेलो. तुम्ही होते फकरू महाराज त्या कार्यक्रमात बासरला. आणि त्या कार्यक्रमात आम्ही गेल्याच्या नंतर उत्कृष्ट कीर्तनकार आणि त्यांची बायको दोघं हातपाय धुत असताना नवऱ्याच्या खांद्यावर लोंबलेल्या उपरण्यानं बायकोनं तोंड पुसलो. हे 550 लोक पाहत होते. शिवाजीराव लाटे होते महिन्याचे वारकरी त्या कार्यक्रमात. मला म्हणले महाराज आता कसं करायचं हो. इतक्या लोक आहेत. ते तिकडं ते हात धुवायला लागलाय आणि मागून उपरनं लोंबलेलं तवरक्तीनं ते तसंच त्याच्याच खांद्यावर आणि त्या कोपऱ्यानं तोंड पुसलं. वा 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 वा. धोतरान पुसलं नाही ते तरी बरं झालं. मर्यादा असली पाहिजे. मर्यादा असली पाहिजे. मर्यादा सांगू तुम्हाला. लवून चोपून जितकं वागतं ना माणूस राजे हो तितकं त्याचं नाव निघत असतं. तितकं त्याचं नाव निघतंय. काय मावल्या होत्या ह्या जुन्या मावल्या. मी रविवारी गाडी हाकायला जायचो. बाशिंगात जात होतो. गावकरी माणूस खोटं कशाला सांगू. जात होतो मी रोजानं. तूर कापायला 4 बायका होत्या. दुपारच्या वेळेला मालक आले. 3रा पहारा मालक आले. मालकाला बांधावर बघितल्या बरोबर तूर कापणाऱ्या बायकांनी आपला पदर सावरला. दिवसभर पोटासाठी 14 रुपये रोज होता तेव्हा बाईला. 14 रुपये रोज. आणि 14 रुपयासाठी दिवसभर संध्याकाळी कमरेखाली तापलेला तवा घ्यावा लागायचा पाठ शेकण्यासाठी, कंबर शेकण्यासाठी. इतक्या परिस्थितीवर आरूढ असणारी बाई आपण ज्याच्या शेतात काम करतो तो मालक पाहिल्याच्या नंतर पदर सावरीत होत्या. पदर सावरीत होत्या. आता सासरा पुढून आला तर पदर घेत नाहीत. आता का ऊन लागत का. आता राहू द्या राहू द्या. आता नका घेऊ नका. घेऊ नका. तुम्हाला गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे. घेऊ नका पदर. नका घ्यायचं. तुम्हाला एक सांगू का माझ्या माईंनो. माफ करा. कशा करता बोलतोय. मी ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो त्या संप्रदायानं तुम्हाला डोक्यावर घेतलंय. राज्य, राणी व संपत्ती. या देशाची घोर अशी संपत्ती आहे. म्हणून बहाल केलं तुम्हाला. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची तुम्ही संपत्ती आहात.
दोन गोष्टी झाकलेल्या असावा. कोटीनं पैसे माणसाकडे असावा पण डायरीच्या पुढून नाही ठेवा. पैसे डायरीच्या मागून ठेवले पाहिजे, पुढून नाही ठेवायचे. कोटीनं असावा. आणि बाईकडं अब्जानं पैसे तिच्या नवऱ्याकडं तिच्याकडे असावा पण तिनं अंग भरून वस्त्र घातलेली असावा. ती या देशाची संस्कृती आहे. ही विटेवरच्या मालकाला, या काशीतल्या मालकाला आवडते. इतकं नाविन्य सांगितलं. अंग भरून कपडे घालण्यामध्ये एवढं मोठं नाविन्य आहे. मालक इति वरुदा काये स्वेदाती जायते. काया म्हणजे शरीर आणि स्वेद म्हणजे घाम. का घाम येतोय? आणि माझ घरात गेले, घराला एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. माझ घर, राणी वसा, पाकगृह, ही जुनी नावं आहेत. आता तुमच्या लक्षात येणार नाही. ज्यानं मराठी MA केले त्याच्या डोक्यावरून जाते. तर तुम्ही परीक्षेत नापास होता पण घरात इंग्रजी 70% बोलतात आणि इंग्रजी पेपरात 0%.